सो मला जे आता तू इतकं बोललास डान्सबद्दल, हे तू आत्ता बोलतोयस म्हणजे एक्सपिरियन्सने माणूस काही शब्द शिकतो, काही कोट्स शिकतो किंवा काही अनुभवतो. हो. 8वीतला मुलगा नकुल, हम्म. त्याला तेव्हा इतकं नॉलेज नसेल किंवा त्याला माहिती नसेल की आपलं पुढे काय होणार आहे. अगदीच 8वीत होतास तू. हो. सो त्या नकुलने कथ्थक सोडावं की जी पूर्ण क्लासमध्ये मी एकटाच मुलगा आहे, तर इतकं हा डिसिजन घेणंच त्या काळात म्हणते मी की त्या वेळेस खूप डिफिकल्ट असेल. मग तो निर्णय इतका सहज कसा घेतला की नाही सोडायचं? काय झालं, दुसरीपासून शिकत होतो. तू दुसरीपासून शिकत होतास? हो, कथ्थक शिकतोय. ओके. सो बाबा माझे शास्त्रज्ञ होते, आता ते नाही आहेत, पण ते सायंटिस्ट होते. त्यामुळे ते अतिशय प्रगल्भ विचारांचे, प्रोग्रेसिव्ह थॉट्स, व्हेरी प्रोग्रेसिव्ह थॉट्स, पुढारलेल्या विचारांचे. तर त्यांनी कधीच आक्षेप नाही घेतला आणि घरच्यांनी म्हणजे नातेवाईकांनी म्हटलं की अरे काय ह्याला तर तू कथ्थकच्या क्लासमध्ये काय टाकतोयस, मुलगा आहे ह्याला काहीतरी कराटेच्या क्लासमध्ये टाक. तर बाबा म्हणाले की पण त्याला जे करायचं आहे ते त्याला करू द्या, विच वॉज सो गुड. म्हणजे त्याच्यामुळे मला एक्सप्लोअर करता आलं. मग 2री ते 8वी मी बऱ्याच परीक्षा दिल्या, खूप परफॉर्मन्सेस केले, खूप शिकलो. आणि मग 9वी-10वीचा काळ असा आला ना की एका मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात कसं अभ्यासाला खूप जास्त महत्त्व असतं आणि डान्स वगैरे खूप सुरू होतं. म्हणजे सोसायटीमध्ये नाचणं, शाळेत नाचणं, गॅदरिंग्स, असं खूप कॉम्पिटिशन्स आणि कथ्थक पण सुरू होतं. मग तेव्हा अभ्यासाकडे पण जरा दुर्लक्ष झालं, हा एक मुद्दा त्यातला. त्यामुळे मग मला असं वाटलं की आता 9वी-10वीत आपण कॉन्सन्ट्रेट करू की आपण हेच करूया. आणि ना एक त्यावेळेला तर खूप जास्त क्लासला जातो म्हणून, म्हणजे आता क्लासला गेल्यावर काय व्हायचं, मी घरी रियाज करायचो घुंगरू घालून लहानपणी. आता लहानपणी ना बघ, लहान 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 जे मुलगे असतात त्यांचा कंठ फुटलेला नसतो, मिशी नसते, लहान मुलीसारखेच दिसत असतात. सो तो मी स्वतःला, तू इमॅजिन कर, एक 5वी-7वीतला नकुल आता तो कथ्थक नाचतोय, म्हणजे घुंगरू घातलेत. तर माझ्या एरियातले सगळे मित्र, सगळे ते नुसतेच बघणारे असतात, एरियात राहणारे असतात पण मित्र नसतात, नाक्यावरचे. चिडवायला सुरुवात केली होती की हा बघ बायल्या वगैरे, हा बघ नाच्या वगैरे, असं सगळं होतं, विच इज ओके. म्हणजे मला असं वाटतं की त्या वेळेला यू हॅव टू गो थ्रू इट. मी त्यांना असं दोष नाही देणार की असं कसं मला बोलले. म्हणजे आता तर ते इंस्टाग्रामवर येईल आणि ते व्हायरल होईल आणि त्याच्यावर सगळे निषेध व्यक्त करतील, असं कसं कोणी कोणाला बोलू शकतं वगैरे, कळलं? एवढं ते मनाला लावून घ्यायचं नसतं. मुळात प्रत्येकाची काय, प्रत्येकाचं एक्सप्रेस करण्याची एक पद्धत असते आणि काहीतरी त्यात त्यांचंही म्हणणं असतं. म्हणजे मे बी त्यावेळेला एक मला असं जाणवलं की अरे आता आपण गेली 6 वर्ष करतोय कथ्थक, आपल्याला नृत्य तर खूप आवडतं. तेव्हा मी वेस्टर्न नाचत होतो, शिकत नव्हतो, पण शाळेत नाचत होतो, कोणीतरी बसवायचं वेस्टर्न आणि आणि आवडायचं मला, भयंकर नृत्य आवडायचं. भांगडा नाचायचो, कोळी डान्स, वेस्टर्न डान्स स्टाईल, सगळं हिपहॉप वगैरे. मग मी 9वी-10वीत अभ्यासानंतर विचार केला आता कथ्थककडे वळण्यापेक्षा आपण थोडं वेस्टर्न शिकू. मग तेव्हा मी साल्सा, हिपहॉप, जाईव, जॅझ असं वळलो. पण कुठेतरी मनात होतं की यार ते आपण सोडलंय, ते करायला पाहिजे. पण इथेही खूप आनंद मिळत होता, कारण असं काही नाहीये की, असं काही माझं नव्हतं की अरे कथ्थकच शिकायला पाहिजे. मला नृत्यावर अनन्यसाधारण प्रेम होतं लहानपणापासून. सो आय वॉज गेटिंग, मला खूप मजा येत होती. मी स्टेज शोज करत होतो. म्हणजे मी कॉलेजमध्ये गेल्यावर मी स्टेज शोज करत होतो ऑल ओव्हर इंडिया ॲज अ डान्सर, ॲज अ प्रोफेशनल डान्सर. मी बॅकग्राऊंड डान्सिंग पण सुरू केलं होतं फराह खान बरोबर वगैरे. मी काही गाण्यांमध्ये, ॲड्समध्ये पण काम सुरू केलं होतं. मग ते डान्सर्स कार्ड वगैरे बनवायचं वगैरे, ते सगळं त्यावेळेला ते खूप होतं फॅड, त्याचं होतं सगळं. सो हे मेन कारण. म्हणजे त्यावेळेला एक 7वी-8वीतला जो मुलगा असतो, जो फार कोवळा दिसत असतो, ओके, त्याच्या लुक्समुळेच त्याला, म्हणजे मला असं वाटतं की मी काय फार त्यावेळेला फेमिनाईन नव्हतो, पण एक दिसणं आणि फार बारीक होतो ग. तर ते चिडवाचिडवी झाली आणि मग मला असं वाटलं की यार मुलींना मी आवडणार नाही जर मी असं केलं तर. असं एक त्यावेळेला असतं ना ते वय की तिने बघावं माझ्याकडे ना, मग आता हे आपल्याला असं चिडवतील तर कसं चालेल. सो एक त्यावेळेला कॉन्फिडन्स पण नसतो, असं एक मिक्स्ड फिलिंग असते. मग तेव्हा सोडलं. मग 10वी नंतर परत मी नृत्याकडे वळलो, खूप नृत्यशैली वेगवेगळ्या शिकलो.
मग साल्सावर स्थिरावलो. आता मी साल्सा गेले 15-20 वर्ष शिकवतोय आणि साल्सा बचाटा ह्या दोन्ही नृत्यशैलींवर खूप जास्त प्रेम आहे. पण मग ते करता करता परत जेव्हा सोनियाशी भेट झाली तेव्हा पुन्हा एकदा कृष्ण या नृत्यनाटिकेमुळे मी कथ्थककडे वळलो. पण मग मी कथ्थक पण परत पूर्ण शिकून घेतलं. म्हणजे सगळ्या परीक्षा दिल्या. पूर्ण नाही झालंय, आता अजून शिक्षण सुरूच आहे आणि ते कधीच नाही संपणार. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.